हाय नमस्कार सगळ्यांना. मी आहे पूजा. पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आजच माझ्या मामाकडे म्हणजे माझ्या आईच्या मामाकडे आलेली आहे, म्हणजे आजोळ असं बोलता येईल. तर हे सगळे मामाकडचे आहेत आणि जो मी दाखवला होता वडीमध्ये होता तो ISPL प्लेयर आहे. 2 वर्ष झाली त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याची आई. आणि इकडे आमचा जो नवरदेव आहे त्याचा आज बड्डे होता. तर मी रात्री 12 वाजल्यापासूनच ब्लॉग शूट करायला सुरुवात केली होती. ही नवरदेवाची मम्मी, नवरदेवाच्या काकाचा मुलगा कुणाल दादा आणि ही त्याची बायको अक्षदा वेणी. इकडे आमचा नवरदेव नवरीसोबत बोलत होता व्हिडिओ कॉलवर, कारण त्याचा बड्डे आहे, त्याला माहीत नाही आहे. आम्ही सेलिब्रेशन करणार होतो. गुड्डीचे मिस्टर आणि आमचा नोंदू इकडे झोपला होता. ही बघा नवरदेवाची नवरी, नोंदू झोपला होता बघा कसं शांत. आणि इकडे सगळं पसारा होता आणि जे सरप्राईज गिफ्ट असतात नवरीचे ते इकडे झाकून व्यवस्थित ठेवले होते. हा माझा लाडका भाऊ गुड्डू म्हणजे साईराज. इकडे गुड्डी केक घेऊन आली होती, त्याला माहीत नव्हतं केक आणलाय ते. बघू शकता तुम्ही त्याचे रिॲक्शन. तर पूजा असं सांगत होती की बाबा तुम्ही लवकरच विश केलं, तिच्या अगोदर विश करायचं होतं म्हणून आम्ही 1-2 मिनटं अगोदर विश केलं होतं. मग त्याने लगेच शर्ट वगैरे घातलं आणि ही म्हणाली त्याची मुलगी आहे शुभ्रासोबत खेळायला. त्या दोघीजणी मामासोबत केक कापत होत्या. त्याला सांगत होतो की प्रे कर आणि एखादी विश माग. आजपासून तुझ्या म्हणजे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा वगैरे असं. आणि मग केक वगैरे कट केला. इकडे सगळेजण मोबाईल धरून बसलेले. इकडे गुड्डूचा आवाज बसला होता. एकमेकांना त्यांचंच भरवणं चालू होतं. त्याच्यानंतर मी सगळा केक त्याच्या गालाला लावला होता. त्याच्यानंतर गुड्डू पण सेजलसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता. ही सेजल. त्याच्यानंतर मग सगळं आटपून आम्ही मेहंदी काढायला बसलेलो. तोपर्यंत मग जिजा उठली होती 1 वाजता. आम्ही 1 वाजता मेहंदी काढायला बसलेलो. इकडे गॉसिप झालं. त्याच्यानंतर मग झोपून वगैरे सकाळ झाली आणि मग नोंदू पण उठला होता. शुभ्रा जिजा इकडे खाऊ खात होती. तिची आंघोळ वगैरे करून घेतली होती मी. तर कॉफीचा मग बघत होता माझा. कॉफी घेतली होती, त्याला देत होती तर नको झाला होता. त्याच्यानंतर केस ओले होते. त्याच्यानंतर मी थोडंसं केसांना कर्ल्स करायचे होते मला, म्हणून मी सॉक्सने असं बांधून ठेवलेलं, पण ते काय यूज झालं नाही, मला जमलं नाही, फेल गेलं माझं काम. मला वाटलं होईल. त्याच्यानंतर मग गुड्डी बाबूला नोंदूला पेज पाजत होती म्हणजे भरडी. तर त्याला असं प्रत्येक वेगवेगळं खेळणं खेळायला लागतं आणि इकडे काय एवढी खेळणी आणली नव्हती. तो बघा कसा करतोय, घेत नाही. आणि इकडे यांचं बाहेर चाललं होतं मामा माझा असं चाललेलं. आणि हा मयुरेशचा म्हणजे नवरदेवाचा 3 नंबरचा भाऊ, गुड्डू 2 नंबरचा भाऊ आणि तो संकेत आहे. त्याच्यानंतर मी नोंदूला कॅडबरी आणली होती, ती देत होती मी त्याला. तर पहिले दिली नाही तर लगेच घेत नव्हता, रागवला होता आणि मग नंतर घेतली. बरोबर. मग बघा कसा हसतोय. बाकी जेवणाची भरपूर नाटकं करतो, पण असं गोड काय खायचं असेल तर पटकन खातो. लहान मुलांना सगळं कळतं. त्याच्यानंतर मग मामी आम्हाला हे सगळं घालून दाखवत होती की कसं दिसतंय वगैरे. तर मी बोललो की चांगलं आहे. तर मला मामाचा मुलगा सांगत होता की तू घालून दाखव, चांगलं आहे. तर मग मी पण घालून दाखवलं त्याला की कसं छान वाटतंय. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं होतं. मी पटापट जेवण घेऊन आली मामाच्या घरातून आणि इकडे बसलं होतं जेवायला, कारण आम्ही इकडे 4 जण जेवायला बसलेलो एकाच ताटामध्ये.
कारण जेवण करून मला लगेच रेडी व्हायचं होतं, कारण रेडी व्हायला तर आम्हाला तिघींना मला दोघींना निघवायचं होतं. परत शुभ्राला निघवून मी झोपवलं होतं कारण तिला सर्दी झाली होती. नंतर मी अशी छान रेडी झाली होती आणि जिजा बघा अशीच बसली होती, तिला कपडे घालायचेच नव्हते. जेमतेम मी दादाच्या मुलीचे कपडे तिला घातले, कारण मी जे कपडे नेले होते ते तिला घालायचेच नव्हते. मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे आई नंदूला घेऊन बसली होती. इकडे गुड्डी सगळ्यांचा मेकअप करत होती, बघू शकता काय 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 चाललेलं त्यांचं. इकडे नवरदेवाचं फोटोशूट व्हिडिओ करणं चालू होतं. एक मुलगा आला होता त्याची व्हिडिओ करायला, त्याने बोलावलं होतं. तर त्याच्यानंतर मी पण माझ्या मोबाईलमध्ये थोडंसं व्हिडिओ करून घेतले देवाला नमस्कार वगैरे करताना. आणि ही आमची स्वीटी किती छान आहे. आणि मामी अशी छान रेडी झाली होती. दिलं मी. त्याच्यानंतर मग लगेच आम्ही गाडीत बसून घेतलं, ज्या गाडीत जागा मिळाली त्या गाडीत बसलो आम्ही. अक्षताबाईंनी पण छान रेडी झाली होती. मामी आणि शुभ्रा वरदाय सुनप्रियाय लंबोदराय सकलाय जगत्पिताय नागाननाय धृतीयज्ञ विभूषिताय. बटनच दाबलं नव्हतं, चालू नव्हतं केलं. त्याच्यानंतर मग नवरी छान साडी चेंज करून आली. मग तिची ओटी भरली. ओटी भरण्याचं म्हणजे भटजी एक एक वस्तू कसं काय घेऊ ते सगळं बहिणीला सांगत होते की ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या असं छान. आणि मग फोटोग्राफरला पण फोटो काढायला सांगत होते की बाबा त्यांचं काही राहायला नको म्हणून. असे भटजी असले की प्रत्येक कार्यामध्ये कोणाचा मूड ऑफ होत नाही. म्हणजे की काय काय भटजी काका असतात त्यांचं म्हणजे असं असतं की पटापट आवरा म्हणून. पण ते भटजी दादा होते ॲक्च्युली. तर ते खूप छान असं म्हणजे व्यवस्थित सगळं सांगत होते की बाबा त्यांचं झालं मंत्र बोलून की मग ते सांगत होते की फोटोग्राफर फोटो वगैरे घ्या असं छान समजावून सांगत होते. मयुरेश आणि पूजाचं 5 वर्ष प्रेम होतं. फायनली आज ती वेळ येऊन थांबली आहे आणि त्यांची एंगेजमेंट होते. आणि तिने ओटी भरण्यासाठी छान रुमाल पण रेडी केला होता. म्हणजे की पहिली तिची जेव्हा ती पूजेला बसली होती तेव्हा तिच्या माहेरची पहिली ओटी भरली होती. त्याच्यावर पण टाकलेलं की पूजाची पहिली माहेरची ओटी आणि मग पूजाची सासरची पहिली ओटी असं त्या रुमालावर छान नाव टाकलं होतं. खूप छान वाटत होतं. आणि ते
त्याच्यानंतर फोटोसाठी बघा सगळे म्हणजे व्यवस्थित आम्ही उभं राहिलो होतो. आणि स्वतः त्यांचं फोटोचं हे आहे म्हणजे की ते स्वतः अल्बम वगैरे नवरदेवाचे वगैरे करायला जातात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे 2-3 कॅमेरे आहेत. मग ते सगळं होईपर्यंत एक फोटो काढायला लागत होता. त्याच्यानंतर मग भटजींनी सांगितलं की प्रत्येकीने एक वस्तू देऊन म्हणजे की 5 जणींनी ओटी भरल्यासारखं होईल असं. मग प्रत्येकीने आम्ही एक ती गिफ्टची टोपली दिली. त्याच्यानंतर मग रिंग सेरेमनी. असं दुसऱ्यांचं बघून मला खूप छान वाटतं, कारण माझ्या आयुष्यात असं काही झालं नव्हतं. माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे. त्यांचं पण लव्ह मॅरेज आहे, पण घरच्यांच्या संमतीने झालेलं आहे. तिकडे मी व्हिडिओ करत होते आणि मग रिंग घालायची होती, मी विसरून गेलो. मग परत येऊन मी पाठवून व्हिडिओ केली, कारण जिजा इकडे बसली होती. मग मुलींवर पण लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यानंतर मग सगळं झालं, केक वगैरे कटिंग केला होता, ते व्हिडिओ नव्हती शूट केली. इकडे 5 जणींच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता. तर आत्ता आम्ही घरी आलेलो आहेत, मामाच्या घरीच आहोत. खूप लेट झाला आहे, मला घरी पण जायचं आहे. शुभ्राला आई पप्पा घेऊन गेले होते, महेशकडे सोडले, ती कॉटेजवर आहे. तर बघूया आता मला पण घरी जाता येते की नाही, कारण मला पण नाही राहायचं आहे वस्तीला. मामाचा मुलगा वगैरे येईल, मग बहुतेक मी त्याला सोडायला सांगेनच घरी. बघूया सोडतोय का, नाहीतर मग उद्या सकाळीच मला जावं लागेल. ठीक आहे, बघूया पुढे काय घडतंय ते. तर असा होता आजचा दिवस. मी बघितलंच आहे सगळं कसं काय झालं आहे सगळं. तर मी इकडेच राहिली आहे, मला जायला नाही मिळालं कारण खूपच लेट झाला होता. तर मग आता जेवण वगैरे घेतलं, खिचडी भात केला होता. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.